करा इकडे या. बस थांबा, सर्व बसले पाठीमागे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आधार बापर देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आधार
घेऊनिया चक्र गधा 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 धंदा करीत हाती 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 धंदा करीत भक्ता राखे पायापाशी भक्ता राखे पायापाशी भक्ता राखे पायापाशी भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संहारी 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 भक्ता राखे पायापाशी 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 अव्यक्त ते आकारले अव्यक्त ते आकारले अव्यक्त ते आकारले अव्यक्त आकारले रूपाले गुणवंत 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 भक्ता राखे पायापाशी 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 तुका मने पुरवी इच्छा 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 दया दैसा दैसा विठ्ठल दया दैसा दैसा विठ्ठल दयाराय पंढरीचा दयाराय पंढरीचा दैसा दैसा विठ्ठल दया दैसा दैसा विठ्ठल दया दैसा विठ्ठल दया दैसा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी भक्ता राखे पायापाशी पायापाशी भक्ता राखे पायापाशी भक्ता राखे
पायापाशी भक्ताराचे पायापाशी भक्ताराचे पायापाशी भक्ताराचे पायापाशी भक्ताराचे पायापाशी भक्ताराचे पायापाशी भक्ताराचे पायापाशी गोपाल कुमार गोपाल कुमार हे गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार
घेऊनिया चक्र गधा हाची धंदा करीतो भक्ता राखे पाया पासी दुर्जनासी संहारी भक्ता राखे पाया पासी अव्याकृते आकारे रूपारे गुणवंत तुका मने पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल तुका मने पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पाया पासी दुर्जनासी संवारी पांडुरंगा करू प्रथमाना पांडुरंगा करू प्रथमाना दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका एक एक विठाबाई एक विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे आता नमस्कारो मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये घेऊन या चक्रगधा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी विठ्ठल विठ्ठल
भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी दाखवलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवा करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह सिद्धेश्वर मंदिर आणि वडनेर गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहातील 5व्या दिवसाची 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आज जी माझ्या वाट्याला सेवा आलेली आहे ते सर्व सिद्धेश्वर मित्रमंडळ आणि सीताराम महाराज हरदे यांच्या मार्फत मला मिळालेली ही सेवा आहे. आणि माझ्यासारख्या पामराकड या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला हा अत्यंत भाग्य असं मी समजतो. आणि सर्व टाळकरी वृंद, पेटी मास्तर, चितळकर सर, पखवादे आहेत आणि सर्व मित्रमंडळी आणि सिद्धेश्वर तरुण मित्रमंडळ आणि महिला माता भगिनींनी सर्वजण या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित. आणि आपण आज जी कीर्तनाला निवडलेला अभंग आहे या अभंगामध्ये भगवान श्रीकृष्णाचं अवतार कार्याचं वर्णन केलेलं आहे. असा हा सांगणारा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला सांगतात का भगवंत ज्यावेळेस अवतार घेतो त्यावेळेस तो काय कार्य करत असतो, तर तो भक्ताचा संभाळ करतो आणि दुर्जनाचा संहार करतो. आणि चक्र गधा तो हातामध्ये घेतो आणि मग दुर्जनाचा संहार करतो. अशा पहिल्या 2 चरणामध्ये असं सांगतात. आणि 3ऱ्या चरणामध्ये असं म्हणतात तुकाराम महाराज का अव्यक्त निर्गुण निराकार जो भगवंत आहे तो भगवंतच अवतारित झालेला आहे. अव्यक्त जो निर्गुण निराकार आहे, जो सर्वत्र व्याप्त आहे, असा जो भगवंत आहे तोच गुण रूप धारण करून आलेला आहे. आणि तो भगवंत जर आता कोठे असेल श्रीकृष्ण तर तो विठ्ठल या रूपाने विटेवर उभा आहे. आणि तोच विठ्ठल जया जैसा भाव असेल तैसा तो आपल्याला पावणारा आहे असं सांगणारा हा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पहा, परमार्थामध्ये जर आपण विचार केला तर भगवान श्रीकृष्णाला पूर्वी अनंत अवतार होऊन गेलेले आहेत भगवंताचे. किंवा आपण 10 अवताराचं वर्णन करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान विष्णू, मत्स्य कंच वराह, नरसिंह वामन, परशुराम, बौद्ध व कलिंकी असे 10 अवतार भगवंताचे सांगितलेले आहेत. आणि आज गोकुळ अष्टमी आणि आज भगवान श्रीकृष्णाचा जन्म होणार आहे तो 8वा अवतार आहे. आणि वेगवेगळ्या युगामध्ये भगवंताने वेगवेगळ्या प्रकारे अवतार कार्य केलेलं आहे. म्हणून प्रत्येक अवतार कार्यामध्ये भूमिका वेगळी आहे, परमार्थाचा प्रचार वेगळा आहे किंवा त्याचं आचरण सुद्धा वेगळं आहे. म्हणजे भगवंताने प्रत्येक युगामध्ये जन्म घेतलेला आहे आणि तोच आपण नव्यानं आज साजरा करत आहोत या सप्ताहाच्या निमित्तानं. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज या कीर्तनाला फार महत्व आहे. कारण जन्माचं कीर्तन आणि आपल्याला अभंगही सोडवायचा आहे आणि जन्मावर मी थोडस बोलायचं आहे.
म्हणून या ठिकाणी काही अध्यात्म सांगण्यापेक्षा काही कथा भाग सांगितलेला सुद्धा चांगला राहील. कारण भगवंताच्या श्रीकृष्णाचं ह्या कथेचं उच्चारणच करावं लागत असतं. तसं आपण काल्याच्या कीर्तनामध्ये ते ऐकतच असतो, म्हणून आपल्याला फारसं तिकडे जाण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून आपल्याला भक्त सांगता येतील जगामध्ये. काय 4 प्रकारचे भक्त जगामध्ये आहेत का? अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे जे भक्त आहेत, ते 4ही भक्त वेगवेगळ्या मार्गाने भगवंताची भक्ती करतात. आणि जे 4ही प्रकारात बसत नाही त्यांना दुर्जन म्हणायचे. कारण ते दुर्जन आहेत, कारण ते भक्तांना ते भक्ती करण्यामध्ये विघ्न आणत असतात. मग असे जे दुर्जन आहेत, त्या दुर्जनाचा या ठिकाणी काही उपयोग नाही. आणि परमार्थ जो आहे ना, तो दुर्जनाला सांगायचा नाही. अध्यात्म ज्ञान हे दुर्जनाला सांगण्यापेक्षा तो आपलं ऐकून आपल्यात आला पाहिजे. म्हणून आपण आपला परमार्थ हा सतत केला पाहिजे. पण 4 प्रकारामध्ये भगवद्गीतेमध्ये भक्ताची गणना करतात. चतुर्विधाम भक्त म्हणजे 4 प्रकारचे भक्त आहेत का? 4ही प्रकारचे भक्त भगवंताला भजतातच. पण 4ही प्रकारामध्ये जो आर्त भक्त आहे, तो भगवंताला दुःखाच्या वेळेस आर्ततेने हाका मारणारा एक भक्त आहे. आणि एक अर्थार्थी आहे. काही जर आपल्याला पैसा, धन वगैरे प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो भगवंताची भक्ती करतो. आणि जिज्ञासू जो भक्त आहे, तो शोध बुद्धी असते त्याला प्राप्त झालेली. आणि सहसा शोध बुद्धी कोणाला प्राप्त होत नाही बरं का. कारण शोध बुद्धी जर प्राप्त झाली तर तो माणूस सत्याच्या दिशेने जात असतो. म्हणून जिज्ञासा, ज्याला उपरती म्हणतो आपण, का ज्याला भगवंताबद्दल इच्छा निर्माण झालेली आहे का, कैनी उद्धार पावेल, कधी मला पांडुरंग भेटतील. पहा तुम्ही, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, पैल तो गे काऊ पोकता है, पैल तो गे काऊ पोकता है, पैल तो गे काऊ पोकता है, पैल तो काऊ पोकता है. उड उड रे काऊ तुझे सोन्यानं मडविल पाऊ, उड उड रे काऊ तुझे सोन्यानं मडविल पाऊ, पाहून पंढरी राऊ जरा कैयेती, पाहून पंढरी राऊ जरा कैयेती, पाहून पंढरी राऊ सोन्यानं मडविल पाहू का. ते म्हणतात, सोन्यानं मी तुझे पाय मडवील, पण माझा पंढरीराव कधी माझ्याकडे येईल. आणि आंबिया डहाळी, आंबे खायला देईन, रसाळ असणारे जे आंबे आहेत ते खायला देईन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जशी भगवंताबद्दल ज्ञानेश्वर महाराजांना ही आतुरता लागलेली आहे का माझ्या घरी जर कोणी पाहुणा येईल तर तो फक्त पांडुरंग आला पाहिजे आणि तो कधी येईल माझ्या भेटीला, अशी आतुरता निर्माण होणं म्हणजे त्याला म्हणतात उपरती निर्माण होणं, म्हणजे जिज्ञासा निर्माण होणं. आणि जिज्ञासा निर्माण होणं ही फार दुर्मिळ आहे. आणि ज्या मनुष्याला जिज्ञासा प्राप्त झालेली असते त्या मनुष्याच्या ठिकाणी ज्ञान होत असतं. आणि भगवंताला सर्वात प्रिय जो भक्त आहे तो ज्ञानी भक्त आहे. विठ्ठल विठ्ठल पण असा जो ज्ञानी भक्त आहे तो भगवंताला प्रिय आहे. म्हणून सर्वांनी भगवंताबद्दल ज्ञान करून घ्यायला पाहिजे. कारण मनुष्य जीवाला जर ज्ञान नसेल तर त्याची गणना ही पशु समान आहे. कारण पशु पक्षी जे आहेत ना त्यांना भजन करता येत नाही, त्यांना टाळाला उभा राहता येत नाही, त्यांना
भगवंताचं नामस्मरण करता येत नाही आणि डोहे त्यांच्या ठिकाणी प्रपंच सुद्धा नसतो, जो तुम्ही आम्ही रात्रंदिवस प्रपंच करत असतो भगवंताची इच्छा सोडून किंवा भगवंताची भक्ती न करता आपण सारखं प्रपंचामध्ये असतो. पण प्रपंचामध्ये सुद्धा भक्ती असायला हवी आणि ती भक्ती फक्त मानवालाच करता येते, पशु पक्ष्यांना मात्र करता येत नाही. कारण पशु पक्षी पाप जाणत नाहीत, पुण्य जाणत नाहीत, ते फक्त भोगवाले असे प्राणी आहेत. तर असे जे प्राणी आहेत, ह्या प्राण्यामध्ये त्या मनुष्याची गणना होती का ज्या मनुष्याच्या ठिकाणी ज्ञान नाही. म्हणून भगवंत समजण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. मग ते ज्ञान कसं असलं पाहिजे, तर ते सात्विक ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान तुम्हाला भरपूर आहे, पण तुम्हाला जे ज्ञान आहे ते ज्ञान प्रपंचिक आहे. आणि साधू संतांना जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे सर्वत्र भगवंत भरलेला आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, का ज्या ठिकाणी कोणताही भेद केला जात नाही आणि सर्वत्र विष्णुमय जग आहे असं ज्यांना ज्ञान झालं त्यांना संत असं म्हणतात. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात का अर्जुना, जे माझे भक्त आहेत ना ते मला कसे जाणतात. आणि तुम्ही आम्ही जेव्हा आपण भगवंताला जाणतो तर आपला आणि तुमचा म्हणजे साधू संतांचा आणि आपला भक्तीमध्ये जो फरक आहे तो फरक असा आहे का आपल्या समोर जर एखादी वस्तू आपण जर पाहिली किंवा श्रीकृष्णाचं किंवा कोणत्याही देवाचा जर आपण फोटो पाहिला, फोटो जर पाहिला तर त्या फोटोकडे पाहून आपण त्याला भगवंत म्हणतो. पण भगवंत जरी आपण त्याला म्हणत असलो तरी पण जर तो काही दिवसानं जर पडला फुटला तर आपण तो पाण्यामध्ये टाकून देतो. मग फुटणारा आणि तुटणारा भगवंत असतो का? जर भगवंत फुटला आणि तुटला असता तर मग त्याने आपल्याला मोक्ष मिळवून दिला असता का? नसता दिला. म्हणजे भगवंत हा फुटणारा नाहीये, भगवंत हा डोळ्यानं दिसणारा नाहीये. पण भगवंतावर चित्त स्थिर करण्यासाठी फोटोची आवश्यकता आहे, मूर्तीची आवश्यकता आहे. म्हणून साधू संतांनी जो आपल्याला मूर्ती पूजा सांगितलेली आहे ती का सांगितलेली आहे, तर आपण त्या मूर्तीकडे पाहून आपलं चित्त स्थिर करावं. म्हणून आपल्याला सगुण भक्ती करण्याला साधू संतांनी एक मार्ग आपल्या पुढे सांगितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जो साधू संतांनी आपल्याला ज्ञान करून दिलेला आहे त्या साधू संतांच्याच आपण मार्गाने गेलो पाहिजेत आणि त्यांनी जे शुद्ध ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे तेच आपण घेतलं पाहिजे. म्हणून सर्वात श्रेष्ठ जर हिंदू धर्मामध्ये कोणता पवित्र ग्रंथ असेल तर तो भगवद्गीता ग्रंथ आहे. आणि तो भगवद्गीता ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला समजण्यासाठी मराठीत केलेला आहे. संस्कृत भाषा जगासी कळेना, संस्कृत भाषा जगासी कळेना, मनोनी नारायणा जया आली हो, मनोनी नारायणा जया आली हो. संस्कृत भाषा जगासी कळेना, संस्कृत भाषा जगासी कळेना, मनोनी नारायणा संस्कृत भाषा जगाशी कळेना, मनोनी नारायणा दया आली हो. कारण भगवंताला दया आलेली आहे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य व्यक्तीची, का जेणेकरून मानवाचा उद्धार व्हावा या उद्दिष्टाने भगवंताने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला मराठीत करून दिला. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भगवंतच होते.
कारण भगवंत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने पुन्हा अवतरित झाले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला निर्माण करून दिलेला आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात परब्रह्माचा अवतार आहे आणि असे ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांनी आपल्याला त्या ज्ञानाचा उलगडा करून दिलेला आहे. म्हणून ते ज्ञान प्राप्त करून घेणं मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे. मग ते ज्ञान कोणापाशी प्राप्त होईल तर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी याथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. मग असं ज्ञान प्राप्त होईल आपल्याला का जे शुद्ध ज्ञान आहे, ज्या ज्ञानामध्ये कोणताही अभिमान नाही, गर्व नाही. कारण तुकाराम महाराज सुद्धा ब्रह्माचेच अवतार होते. तुकिता तुलनेची ब्रह्म तुका शियाले, तुकिता तुलनेची तुकिता तुलनेची ब्रह्म तुका शियाले, तुकिता तुलनेची मनोनिराले मारे, मनोनिराले मारे, जनी मरका जनी मरका आरती तुका स्वामी सद्गुरु बाबा आरती तुकाराम. तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाशी आले. कारण तुकाराम महाराज साक्षात ब्रह्माचा अवतार असताना सुद्धा त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि ते सुद्धा ज्ञानी असताना काय म्हणतात, मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी घरी. कारण ज्याच्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे ना तोच नम्र होऊ शकतो, अन्यथा दुसरा नम्र होऊ शकत नाही. तुम्ही पहा ना, रामायणामध्ये जर आपण विचार केला तर रावण फार गरिष्ठ होता. कारण रावण जो आहे या रावणाकडे फार संपत्ती होते, कोटी घर होते त्याचे, काशाचे, पितळाचे, सोन्याचे, चांदीचे, असे कोट्यावधी घर होते. श्रीमंत होता आणि भगवंताचा भक्त म्हणून सुद्धा घेत होता. रावणाने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. कारण भगवान शंकराचा सर्वात मोठा जर भक्त कोण असेल तर तो रावण होता. पण रावण हा भगवंताचा भक्त असून सुद्धा त्याची गणना संतांमध्ये झाली नाही. का झाली नाही त्याची संतांमध्ये गणना? त्याला सर्व वेदाचा अभ्यास होता, सामवेदाचा गायनातला तो विशारद होता. फार असं सुंदर गायनाच्या जीवावर, गायनाच्या कलेवर भगवंताला प्रसन्न करून घेतले. अनेक वेगवेगळ्या तपश्चर्या केल्या, इतक्या मोठ्या, कितीही जरी संकट आलं तरी भगवान शंकराची आराधना सोडली नाही रावणाने. खरतर अशी तपश्चर्या केली आणि तरी पण त्याची भक्तामध्ये गणना झाली नाही. विठ्ठल विठ्ठल का भक्तामध्ये गणना झाली नाही तर त्याच्या ठिकाणी अहंभाव होता, गर्व होता आणि त्या गर्वामुळे त्याची भक्तामध्ये गणना झाली नाही. आणि आमच्या साधू संतांकडे थोडं जरी ज्ञान असलं तरी त्यांची संतांमध्ये आणि भक्तामध्ये गणना होती. कारण भक्त जो असतो ना, खरा ज्ञानी भक्त, तो कशाचीही अपेक्षा करत नाही, निरपेक्ष मनाने असतो, तो पांडुरंगाची सतत भक्ती करत असतो. आणि तो भगवंत तुम्हाला समजला पाहिजे. कारण जोपर्यंत भगवंत समजत नाही तोपर्यंत आपली वाटचाल भगवंताच्या दिशेनं चालू होणार नाही. म्हणून भगवंताबद्दल ओळख पाहिजे. कारण भगवंताची ओळख ही ज्ञानाने होते. कारण भगवंत जो आहे तो ज्ञान स्वरूप आहे आणि भगवंताला प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर प्रेमाची आणि सेवेची गरज आहे. मग ती सेवा असली पाहिजे आणि आपल्या हृदयात त्याच्याबद्दल कळवळा सुद्धा असला पाहिजे.
कारण एकनाथ महाराज म्हणतात का ज्ञान जरी मला दिलं तर भक्ती आणि प्रेमाविने मला ज्ञान देऊ नको. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. 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 अभिमान नित्येन वातया. अभिमान नित्येन वातया माझी. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. अभिमान नित्येन वातया माझी. अभिमान नित्येन वातया माझी. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझी. अभिमान नित्य नवातया माझे म्हणजे ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी अभिमान प्राप्त होतो. ज्ञानी झाल्याच्या नंतर गर्व प्राप्त होतो. मग ज्याच्याकडे शुद्ध ज्ञान नाही अशा ठिकाणीच गर्व उपजला जातो. पण रावणाकडे फार ज्ञान होतं. तो भक्तीही करत होता पण त्या भक्तीच्या पाठीमाग काहीतरी मिळवण्याचा उद्देश होता. आणि साधू संतांच्या ठिकाणी काही मिळवणे हा उद्देश नाही. कारण एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात माघणे ते अनिक नाही हो कोणासी. माघणे ते अनिक नाही हो कोणासी. काय म्हणतात का आम्हाला काहीही मागायचं नाही कोणाकडे. कारण आम्हाला जे पाहिजे आहे ना ते भगवंताने आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून आम्हाला दुसरं संसारातलं काहीही लागत नाही. विठ्ठल विठ्ठल हो. कारण प्रपंचिक जीवाला जे लागतं आहे ना ते जे सुखमय आहे आणि ज्याच्यापासून आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे असं काही भगवंताकडे आपण मागत नाही. पण आपण प्रपंचातल्या काही गोष्टी मागतो. पण मला सांगा प्रपंचातल्या कोणत्याही गोष्टी आपल्या कामा येणाऱ्या असतात का? पहा विचार करून आपण का जी वस्तू आपण कमवतो ती प्रत्येक वस्तू आपल्याला सोडून जाते किंवा आपण त्या वस्तूला सोडून जात असतो. म्हणजे आपल्या सोबत ती वस्तू कायमची राहत नाही. प्रपंचातली कोणती अशी वस्तू आहे का ती आपल्या सोबत येणार आहे किंवा आपल्याला ती कायमची राहणार आहे? कोणतीही गोष्ट आपल्या काम येणार नाही. पण केलेली जीवनात भक्ती आणि इतरांना दिलेलं सुख व प्रेम हे मात्र आपल्या काम येऊ शकतं. ते आपल्या संग येऊ शकतं. कारण तुम्ही पहा शब्द निर्गुण निराकार आहे तसंच प्रेम ही निर्गुण निराकार आहे. भगवंताचं नाम निर्गुण निराकार आहे. मग भगवंत निर्गुण निराकार आहे आपण म्हणतो पण निर्गुण निराकार मग कसा आहे? कारण भगवद्गीतेमध्ये जे काय ब्रह्माचे स्वरूप सांगितलेले आहेत का कलियुगामध्ये भगवंत जाणून घेण्यासाठी काही खुणा सांगितलेल्या आहेत. का अक्षर ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे, नाद ब्रह्म आहे. नाद ब्रह्म म्हणजे संगीत, पेटी आहे, पखवाज आहे. या नाद छंदात रंगल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. कारण भगवान शंकर सुद्धा छंदामध्ये रंगतात. किंवा साधू संत सुद्धा म्हणतात लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडी. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने. कारण जो ब्रह्मरस आहे
आहे तो आवडीनं आम्ही सेवन करू आणि सेवन करत आहोत आणि म्हणून आम्हाला जगातली कोणतीही वस्तू आवडत नाही. भगवंत मनुष्याला आवडत नाही किंवा भगवंताची आपण नामस्मरण करत नाही. साधू संत जसे करतात तसे का करत नाही तर आपल्याला तो भक्तिरस प्राप्त झालेला नाही किंवा त्या संगीतातलं महत्व आपल्याला कळलेलं नाही. जर आपल्याला संगीतातलं महत्व कळालं तर सर्व तरुण मंडळी उद्यापासून गायन सुरू करतील पहा. आणि जर त्यांनी गायन सुरू केलं तर या ठिकाणी टाळकरीला सुद्धा जागा पुरायची नाही. पण आज आपल्या गावामध्ये मला जास्त लोकसंख्या या ठिकाणी नाही याबद्दल काहीच बोलायचं नाही, कारण भक्त कमी असतात जगामध्ये, बरं का. पण आपल्या गावामध्ये कोणालाही चांगल्यापैकी गायन करावाची इच्छा होत नाही, हे मात्र दुर्भाग्य आहे का नाही. कारण भक्ती करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात सुद्धा भक्ती करता येते किंवा कोणत्याही ठिकाणी करता येते, पण संगीतात श्रुती टाळ घोष लावणी मृदुंग अशा पद्धतीत भक्ती करणारा एखादाच व्यक्ती असतो. म्हणून मला असं वाटतं का तरुण मंडळाने सुद्धा टाळाला उभा राहिलं पाहिजे आणि गायन शिकलं पाहिजे. गायन शिकण्यासाठी कोणाकडे क्लास लावावे लागतात असाच अर्थ नाहीये त्याचा, कारण तुम्ही टाळाला जर उभा राहिले तर या माध्यमातून सुद्धा गायन शिकू शकता. आणि का शिकावं गायन, का भजन करावं, का कीर्तन करावं तर तुम्ही सांगा. 100 वर्ष प्रपंच कितीही करा तुम्ही कस लावून, पण आपला स्वतःचा मुलगा सुद्धा आपल्याला त्यावेळेस बाप म्हणतो का याची गॅरंटी नाही, किंवा तो आईला आपल्याला हाताने मारतो का काय हे सांगता येणार नाही. आणि आता काही प्रकार तसे होतात आहे का नाही. मग असं जर आपल्यावर वेळ येऊ द्यायची नसेल तर आपण या क्षेत्रात आलं पाहिजे आणि या क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे. पखवात वाजायचं शिकलं पाहिजे, पेटी वाजायचं शिकलं पाहिजे, टाळ वाजवायचं शिकलं पाहिजे. कारण या ठिकाणी लाजण्याचं कोणतंही कारण नाही. कारण जर तुम्ही लाजले आणि तुम्हाला जर भूक लागली तर काय दुसरा भाकर घेऊन आपल्याला येणार नाही खायला द्यायला, कारण त्या ठिकाणी आपल्याला मागावं लागतं. पण या ठिकाणी काहीही मागावं लागत नाही. असं जर कोणतं क्षेत्र सकळांचे येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कारण या कलियुगात जर तुम्हाला मला उद्धार करून घ्यायचा असेल किंवा आपल्याला जर आपला प्रपंच सुखकारक करायचा असेल तर फक्त नामाचीच आवश्यकता आहे. कारण द्वापार युगामध्ये, त्रेता युगामध्ये, सतयुगामध्ये जो भक्ती मार्ग सांगितला साधू संतांनी तो फार खडतर होता. कारण त्या ठिकाणी 12-12 वर्ष तपश्चर्याला बसून सुद्धा भगवंत प्राप्त होत नव्हता. आणि आता कलियुगामध्ये जर आपण विचार केला तर फक्त नामाने, नामस्मरण केल्यानेच भगवंताची प्राप्ती होते. आणि जर तुळशीची पवित्र मार्गामध्ये घातली आणि भजन जर आपण केलं त्या भगवंताचं तर भगवंत प्राप्त होतो. आणि भगवंत प्राप्त होणं म्हणजे चतुर्भुज रूपानं तो आपल्या समोर येईल असं मानू नका. कारण भगवंत ही एक अनुभूती आहे आणि ती अनुभूती ज्ञानाद्वारे आपल्याला प्राप्त होत असते. आणि अशी अनुभूती आपल्याला प्राप्त व्हावी का जेणेकरून आपल्याला भगवंताचं ज्ञान व्हावं आणि त्या नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होते. म्हणून तर सर्व संत नामाचा अट्टहास करतात. तुकाराम महाराज म्हणतात नाम गाऊ, नाम गाऊ, नाम गाऊ,
दैवाचे दैवाचे टाळदिंडी घेऊ हाती विठ्ठल नाम गाऊ गीती टाळदिंडी घेऊ हाती विठ्ठल नाम गाऊ गीती आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे. काय म्हणतात तुकाराम महाराज का टाळदिंडी घेऊ हाती विठ्ठल नाम गाऊ गीती. कारण याने काय फरक पडेल तर आम्ही दैवाचे आहोत. कारण आमचं जे दैव आहे ते पांडुरंग परमात्मा आहे आणि त्या आम्ही दैवाचं सतत नामचिंतन करू. कसं करू? दिनरजनी हाची धंदा दिनरजनी हाची धंदा दिनरजनी हाची धंदा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दिनरजनी हाची धंदा दिनरजनी हाची धंदा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे किंवा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. कारण सतत जर भगवंताचे नामस्मरण घेतलं तर त्या चित्ताला समाधान प्राप्त होईल. आणि तुम्ही आम्ही प्रपंचामध्ये किती जरी झटलो तरी पण समाधान मात्र कोठे नाही. कारण पहा प्रत्येकाला जर विचारलं ना महाराज जय हरी काय चाललंय तो म्हणतो काय नाही महाराज बरं चाललंय. पण बरं चाललं असतं पण चांगलं काय चाललेलं नसतं. कारण बरं चाललं म्हणतो तो काही चांगलं चाललेलं नसतं पण प्रथा पडलेली कस काय चाललं बरं चाललं. पण आतून किती त्याची आग होते ही मात्र त्याला एकट्यालाच कळते. पण समोरच्या समोर जर आला एखादा तर तो मात्र हसता चेहरा करी. पण बळच हसण्यात काय अर्थ आहे का? कारण मनातूनच आनंद असला पाहिजे आणि प्रपंचामध्ये कधीही मनातून आनंद नसतो. कारण वरून दाखवायचं असतं. कारण एखादा प्रपंच मध्ये बिल्डिंग बांधली पण इतकी मोठी बिल्डिंग त्याला झोपायला लागते का? किंवा प्रपंचाला एवढी मोठी बिल्डिंग लागते का? किती लागतं प्रपंचामध्ये किंवा राहण्यासाठी किती असावं? एक टामटमीत छोटस घर असलं त्यात भारी आहे. पण फार त्या ठिकाणी पैसा खर्च करून मोठा बंगला बांधायला अरे राम भाऊ किती लागले तुला खर्च? 25 लाख रुपये लागले. आता त्याचेच लागले लागा का पण त्या 25 लाखासाठी याने किती कष्ट केला असेल पहा ना. एक पाहुणा जवळ गेला नसेल एवढे पैसे गोळा करण्यासाठी. एका सुद्धा पाहुण्याला कधी जर का चहा पाणी वगैरे करायची वेळ आली ना तर कधी चहा केला नसेल त्याने. पहा ही प्रपंचातली गत. कारण प्रपंचात असं आहे ना का ज्या वेळेस आपल्याला खायला हवं असतं त्यावेळेस आपल्याला कोणी देत नसतं आणि ज्या वेळेस आपल्याला काहीच खाता येत नाही त्यावेळेस सगळे आपल्या पुढे आणत असते. सगळे आपल्या पुढे खायला आणत असते. तुम्हाला उदाहरण सांगतो का मित्र असतो एक आणि तो दुसऱ्या मित्राला म्हणतो अरे बऱ्याच दिवसापासून भेटलोय आपण आता होऊ दे तर काही ते चहा बिया पिऊ आपण. तो म्हणतो नाही चहा काय नकोय मला. आणि तो 20,000 रुपये त्याला पगार असतो. तो इंजिनियर असतो आणि तो पुण्यासारख्या शहरातून भेटायला आलेला असतो गावाकडे. आणि मग जुना मित्र भेटतो आणि तो गरीब मित्र असतो. तो म्हणतो अरे काय आलास तू बऱ्याच दिवसाचा आणि आता मला चहा पाज. तो मित्र चहा पाजायचं नाही म्हणतो. फार त्याच्याकडे पैसा असतो तरी पण तो चहा नाही पाजतो. आणि जो व्यक्ती चहा पाजत नाही तो अशा वेळेस चहा पाजतो का ज्या वेळेस त्याला खाता येत नाही पिता येत नाही. मग काही दिवसाच्या नंतर चहा मागणाऱ्या मित्राचा ऍक्सिडेंट होतो. रस्त्यानं जाता जाता तो पडतो गाडीवर
आणि त्या पडल्याच्या नंतर त्याच्या पायाला वगैरे लागतं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं, दवाखान्यामध्ये त्याला दाखल केलं जातं, त्या ठिकाणी त्याला ऍडमिट केलं जातं. ऍडमिट असल्याच्या नंतर गावामध्ये बऱ्याच जणांना माहित होतं का आपला मित्र आजारी पडलेला आहे आणि बरेच दिवसापासून तो दवाखान्यामध्ये आहे आणि आपण त्या ठिकाणी त्याला भेटायला गेलो पाहिजे. म्हणून बरेच जण भेटायला जातात का जे कंजूस लोक असतात का ज्यांना कधीही चहा पाजला नाही, असे ते लोक दवाखान्यामध्ये भेटायला जात असताना आपल्या मित्राला ते द्राक्षे, चक्कू, केळं वगैरे घेऊन जात असतात. आणि त्या ठिकाणी तो पडलेला असतो, त्या ठिकाणी त्याला काहीही खाता येत नाही अशी त्याची अवस्था झालेली असते. आणि अशा अवस्थेमध्ये अनेक मित्रमंडळी त्या ठिकाणी येतात, प्रपंचामधले, व्यवहारामधले, जे रोज आपल्या संग असते पार्टी. आता इलेक्शन असल्यावर पहा चौकड पार्ट्या चालत आहे. आता त्याबद्दल आपल्याला जास्त बोलायचं नाही, पण जसं मोठमोठे पुढारी असतात ते पुढारी काही मोठ्यानं सांगत नाही, जसे कीर्तनकार मोठ्यानं वडून सांगतात का बाबा हो या ठिकाणी या, परमार्थाच्या मार्गात घुसा, टाळ शिका, पखवाज शिका, कोणी ऐकणार नाही. आणि या ठिकाणी मी म्हणतो फुकाट काहीच करू नका ना, इथं आलं फुकाट बी करू नका ना, टाळाचे पैसे घेत चला, काय फरक पडतो कीर्तनकार नाही पैसे घेत, किती कमी मोठमोठाले घेतात का नाही, आपण घ्यायचे काय करायचं, पण शिकायला पाहिजे. म्हणतो काय फरक पडतो, आपल्या गावातली तयारी आपण करायला पाहिजे. लय चांगलं झालं तर लोकांकडे पैसे कमवायला जाता येईल, आपलं काय बिघडलं त्याचं. त्याच्यामुळं पण असं किती सांगून सुद्धा या ठिकाणी माणूस येत नाही. पण इलेक्शनच्या काळामध्ये फुकाट त्यांनी 2 नंबर कमवून पैसे कमवलेले असतात आणि ते आपल्यासारख्या गरीबाला दारू पाजून उड्या मारायला लावतात, प्रचार करायला लावतात. ते आपल्याला आवडतं प्रपंचामध्ये, पण परमार्थ सुंदर आपल्याला आवडत नाही. आणि हा न आवडल्यामुळं प्रपंचात त्याचे असे हाल होतात का चहा तोंडाने मागूनही आपल्याला मिळत नाही. आणि मग दवाखान्यामध्ये तो पडलेला असतो, त्या ठिकाणी सर्व सफरचंद, चक्कू वगैरे आणलेले असतात आणि ते आणल्याच्या नंतर तो असा पाहतो डोळ्यानं, मित्र भेटायला आलेले असतात, मित्रासंग तो बोलतो आणि मित्र म्हणतो चक्कू आणलेले आहेत, केळं आणलेले आहेत, द्राक्ष आणलेले आहेत आणि तू घे. तो म्हणतो हो मी घेईन म्हणतो. आणि बराच वेळ गप्पा झाल्याच्या नंतर मित्र निघून जातात आणि त्या पेशंट सोबत प्रत्येकासोबत एक व्यक्ती आलेला असतो, जवळ बसायला असतो. एक पेशंट संग आई असते किंवा आजोबा असतात, आजी असते, कुणी ना कुणी पेशंट संग दवाखान्यामध्ये असतच. आणि त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर मित्रमंडळी निघून जातात आणि तो जवळ बसलेला जो माणूस असतो ना, तो आपल्या देखत केळ सोलतो आणि तो खातो आणि काय म्हणतो माहितीये का केळ फार गोड आहे, तू खातोस का. म्हणजे जे पूर्ण हक्क त्या पदार्थावर त्या पेशंटचा असतो आणि त्या पेशंटला जास्त विचारलं जातं का सफरचंद फार गोड आहे, 1-2 फोडी खातोस का. म्हणजे पूर्ण हक्क त्याचा आहे, त्याला आणलेले ते फळ आहेत, पण समोरचा माणूस मोकळ्या मनानं त्याला भरवीत सुद्धा नाही, स्वतः खातो म्हणतो फार गोड आहेत. म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये असं असतं का जे आपल्याला खाता येत नाही त्यावेळेस आलेलं जे फळ असतं त्याला कर्माचे फळ म्हणतात. आपल्या कर्माचे फळ, कारण आपण कर्म व्यवस्थित केलं नाही म्हणून भगवंताने आपल्याला अशा वेळेस प्राप्त करून दिलेला आहे का ज्या वेळेस आपल्याला खाता येत नाही. कारण तुम्ही पहा, एखादा दात पडलेला मनुष्य असला ना, त्याला जर एखादा म्हणलं ना बाबा घ्या ना एक फुटाणे, तो म्हणतो नाही मला आवडतच नाही फुटाणे. कारण आवडत नाही का दात नाही, दात नसतात त्यामुळे ते फुटाणे आवडत नाही. कारण फुटाणे प्रत्येकाला आवडतात, पण दात नसल्यामुळे काय म्हणतो तो मला आवडत नाही. तसं आपल्याकडे जेव्हा दात आहेत तेव्हा खायला मिळत नाही आणि जेव्हा दात पडतात तेव्हा आपल्याकडे भरपूर काही येत असतं. असा प्रपंचामध्ये असा अर्थ आहे का प्रपंच याला म्हणतात का आपल्याला सर्व दिसूनही आपल्याला उपभोगता येत नाही. पण जर परमार्थाचा
विचार केला तर परमार्थामध्ये सर्वत्र आनंद आहे. आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. कारण या ठिकाणी सर्वत्र असा आनंद आहे. या ठिकाणी जय जयकार असतो, आनंदाचा जय जयकार असतो. मग तुकाराम महाराजांपुढे ही सर्व परिस्थिती अनुभवाला आलेली आहे. कारण तुकाराम महाराजांनी प्रपंच अनुभवला, तुमच्या आमच्या सारखा प्रपंच केला त्यांनी. पण या प्रपंचातला कोणताही मनुष्य आपल्यावर मुक्तपणे प्रेम करत नाही किंवा आपल्याला तो चांगल्या रीतीनं मानत नाही. कारण या ठिकाणी पैशावाल्याचा उदो केला जातो, पण गरीबाचा कोणीही करत नाही. जो खरा प्रेमी भक्त आहे त्याचा कोणीही विचार करत नाही. आणि जो प्रेमाचा आव आणतो त्या मनुष्याचा मात्र आपण विचार करत असतो. सतत आपण अशा व्यक्तीच्या मागे जात असतो का ज्या व्यक्ती आपल्याला अंत काळापर्यंत काम येत नाही. तुकाराम महाराजांनी हे सगळं अनुभवलं आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो जेथे वैष्णवाचे भार जय जयकार गरजत असे. ज्या ठिकाणी आल्याच्या नंतर मानही मिळतो, जय जयकारही प्राप्त होतो आणि नोहे नोहे भगवंत प्राप्त होतो. आणि नुसता भगवंतच नाही तर भगवंत स्वरूप तो भक्त होतो. अशा ठिकाणी यायला आपल्याला जमत नाही. आणि ज्या प्रपंचामध्ये म्हातारपणाला आपले मुलं आपल्याला मारतात तरी पण आपण म्हणतो प्रपंच चांगला आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वसामान्य मनुष्याला ज्ञान प्राप्त झालेलं नाही आणि सत असत काय ते कळलेलं नाही. आणि त्यामुळे तो ह्या प्रपंचामध्येच गुरफटत चाललेला आहे. आणि अशा प्रपंचामध्ये गुरफटतो आणि मग त्याला ज्ञानापासून वंचित राहावं लागतं. पण कसा गुरफटला जातो तो, तर एक उदाहरण देतात ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गाय असते ना, गाय, गायीच्या कासाला गोचिड चिकटलेला असतो आणि तो गोचिड दूध प्यायचं सोडून तो रक्त पित असतो. पाहे पा दूध पवित्र आणि गोड एक त्वचाच्या आड, पाहे पा दूध पवित्र आणि गोड एका त्वचाच्या आड. परी त्याला ते सेवन करता येत नाही ते दूध, कारण एक पडदा फक्त आडवा असतो आणि त्या गोचिडाला दूध सेवन करता येत नाही, फक्त रक्त पित असतो. तसं जोपर्यंत आपल्याला खऱ्या दुधाची चव समजत नाही तोपर्यंत आपण प्रपंचामध्ये रक्तच पित राहतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण प्रपंचामधून जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थाची चव कळणार नाही. कारण तुम्हाला सांगतो, कारण एकदा का खरं दूध आपल्याला कळलं आणि त्याची चव जर आपल्याला कळली तर मग पुन्हा आपण प्रपंच करू शकत नाही. तुम्ही म्हणता प्रपंच करायचा नाही, प्रपंच सोडायचा असतो का? प्रपंच सोडायचा नाही, पण प्रपंचात असून
नसल्यासारखं आपण राहिलो पाहिजे. त्याच्यावर एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. बँक असते बँक, आणि बँकेमध्ये कॅशियर असतो. प्रत्येकाला माहित आहे आपले खाते बँकेमध्ये असतात, आणि बँकेमध्ये गेल्याच्या नंतर आपण चेक भरल्याच्या नंतर पैसे आपल्याला भेटतात. पण तो कॅशियर जो असतो ना, तो त्या ठिकाणी लाखो रुपयाची उलाढाल करतो. वेळामध्ये किती रुपयाची करतो? लाखो रुपयाची करतो. फार मोठे मोठे पैशाचे व्यवहार त्या ठिकाणी बँकेमध्ये होतात, आणि ते सर्व पैसा त्या कॅशियरच्या हातामधून जातो. पण त्या कॅशियरला संध्याकाळी ड्युटी संपल्याच्या नंतर एखादी नोट घरी नेता येते का? एखादी नोट घरी नेतो का तो? त्याला आपल्याला उद्याच्या लय अडचणी, मग लोकांकडून उसने घेण्यापेक्षा बँकेतले 10,000 रुपये घ्यायचे आणि इकडे उसने देऊन टाकायचे. 2-4 दिवसांनी ते गोळा करायचे, परत तिला नेऊन ठेवायचे. असं करता येतं का त्याला? घरी घेऊन खर्चिता तर येत नाही, पण तिथून नेता सुद्धा येत नाही त्याला. बँकेच्या बाहेर पैसा नेता येत नाही त्या कॅशियरला. का नेता येत नाही? कारण तो त्याच्यावाला नसतो. पण त्याच्यावाला नसतो तर इरभळ तो पैशापाशीच बसलेला असतो. पैसा मोजतो, देतो, घेतो, सर्व व्यवहार तो करतो पैशाचे. पण त्याला पैसा सोबत घेऊन जाता येत नाही. येतो का जाता? तस तुम्ही आम्ही प्रपंच जरी करत असलो तरी हा प्रपंच सोबत येणारा नाहीये, किंवा प्रपंच करत जरी असलो तरी त्या प्रपंचावरली आसक्ती सुटलेली असावी लागते. कशी सुटली पाहिजे? का जसा तो कॅशियर स्वतः पैसे मोजतो, सर्व व्यवहार करतो, पण पैशावर त्याची आसक्ती असती का? जर आसक्ती असती तर तो घरी घेऊन आला असता, मग उद्या सकाळी त्याला कोर्टात का जाणं होईना. पण जर आसक्ती असती तर पहा तुम्ही, त्या लोकांना जर आसक्ती असती तर या बँका चालल्या नसत्या. कारण दरोडा टाकायला बाकीचे चोराची आवश्यकता पडली नसती, यांनीच पैसा थांबवला असता तो. पण तो जसा त्या पैशावर आसक्ती ठेवत नाही, त्या पद्धतीत संसारी असावे आणि आस्वादी नसावे. का जसं पैशात तो आहे पण पैसा त्याचा नाही, तसं संसारात तुम्ही आम्ही आहोत, पण संसार आपल्याच्याने होऊ शकत नाही. असं मनामध्ये जर इच्छा धारण केली आणि त्याच्यापासून आपण आसक्ती जर बाजूला केली तर निश्चित आपल्याला भगवंताची प्राप्ती होत असते. विठ्ठल म्हणून अशी भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. कारण भगवंत हा संपूर्ण चराचरात आणि संपूर्ण ईश्वरावर प्रेम करणार आहे. कारण जगामध्ये कोणीच कोणावर प्रेम करू शकत नाही. कारण भगवंताबद्दल ज्ञान असणं जसं सर्वश्रेष्ठ आहे, पण ज्ञानाने फक्त भगवंत समजला जातो. ज्ञानाने फक्त भगवंत समजला जातो. कारण किती जरी ज्ञान प्राप्त झालं तर भगवंताचं प्रेम आणि भगवंताची युक्ती तुम्हाला मला समजू शकत नाही. कारण असं आहे का जसं एखाद्या मनुष्याला हिरा सापडलेला आहे, पण त्या हिऱ्याची जर त्याला ओळख नसली तर तो हिरा तो फेकून देऊ शकतो. तसं भगवंत हा ज्ञानाने समजलेला आहे, पण भगवंत हा प्रेमाने आकळला जातो. प्रेमानं तो आपल्याकडे येतो. म्हणून भगवंताच्या ज्ञान तर हवंच आहे, पण ते ज्ञान प्रेमाशिवाय नको असं साधू संत म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात. का भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. मग असं ज्ञान पाहिजे का ज्या ज्ञानामध्ये प्रेमाचा ओलावा आहे. कारण ज्ञानाने मनुष्याला अभिमान प्राप्त होईल, गर्व प्राप्त होईल, पण प्रेम त्याचं नाव आहे का जे काहीही मागत नाहीये कोणाला, ते फक्त देत राहत. आणि हे समाजातलं जे नाटक आहेत, जे प्रेमाचं नाटक करत आहात, ज्याच्यात काहीतरी आसक्ती आहे आणि त्या आसक्तीमुळे आपले हाल होत असतात आणि हे आपल्याला समजत नाही. पण साधू संत प्रपंचामध्ये कोणत्याही वस्तूमुळे प्रेम करत नाहीत, का ते सर्व समाजावर प्रेम करतात, पण त्यांचं निरपेक्ष भावनातून प्रेम असतं. कारण एक उदाहरण असं आलेलं आहे भर्तरी राजाचं बा. कारण भर्तरी राजा तुम्हाला सावध करतो, त्याचे अनेक ग्रंथ आहेत. तो
काशीचा राजा होता. उज्जैनी नाव आहे काशीला, आणि काशीचा तो एक राजा होता. आणि तो इतका मोठा होता आणि श्रीमंतही होता, आणि सर्व कारोबार तो चांगल्या रीतीने करत होता. आणि मग सर्व समाजाचं कल्याण करण्याच्या नादात, सर्व समाजाला चांगल्या पद्धतीने सांभाळायच्या नादामध्ये त्याला घरी लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसतो. कारण पत्नी आहे, मुलं आहे, सर्व काही आहे, पण त्यांच्याशी त्यांना फिरायला जाता येत नव्हतं. कारण आजकाल पहा तुम्ही, पती पत्नी दोघं फिरायला जातात. मग त्यामुळे आपलं काम बुडत असलं तरी चालेल, काही जरी होत असलं तरी चालेल, पण आता माणसाला मौज करायला आवडते, हौस करायला आवडते. आणि मग कर्ज काढून का पळणं व्हायना, पण लोक पळतात. आणि मग अशा अवस्थेमध्ये आपल्या प्रपंचाची केव्हा हानी होती हे सुद्धा आपल्याला कळत नाही. पण अतिशय पैशावाला असून सुद्धा तो भरतरी राजा सर्व समाजाचं कल्याण करण्यासाठी झटत होता. आणि सर्व समाजाचं कल्याण करत असताना जर त्याची पत्नी स्वतः त्याला जीव लावू शकत नाही, आणि त्याच्या पत्नीपासून त्याला असा अनुभव आला का आपण सर्व समाजासाठी झटतो आहोत, पण माझी पत्नी सुद्धा माझ्याशी एकरूपतेने वागत नाही, असं जेव्हा त्याला समजलं जात, तेव्हा तो असे ग्रंथ लिहितो का या जगामध्ये काहीही खरं नाही. कोणावरही जरी विश्वास टाकला तरी त्या मनुष्याचा विश्वासघात होतो. म्हणून एक परमात्मा, परमेश्वराचे कास आहे का तो समद्यावर प्रेम करू शकतो, सर्वांवर प्रेम करू शकतो, सर्वांना तो सुख प्राप्त करून देऊ शकतो. म्हणून साधू संतांनी तो भगवंत फक्त कंठाशी धरलेला आहे, आणि त्या भगवंताचं ते नामस्मरण करत आहेत. आणि कोणत्याही जीवाबद्दल ते आसक्ती ठेवत नाही, आणि कोणत्याही सामान्य मनुष्याच्या पाठीमाग ते धावत नाहीत. आणि असे जे संत आहेत, अशा संतांकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होईल का ज्या ज्ञानामध्ये शुद्ध ज्ञान आहे. कारण शुद्ध ज्ञान ज्याची मुखी तोच या जगामध्ये धन्य आहे, अन्यथा बाकी कोणालाही धन्यता प्राप्त होत नाही. म्हणून तर धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचे हरिक वाटे देवा. कारण त्या भगवंताला सुद्धा आनंद प्राप्त होतो, पण कोणाचा होतो का ज्या घरी भक्त आहे, आणि ज्यांनी आपल्या मुलाला भक्त हा उपदेश केलेला आहे, ज्यांनी भजन मार्गात पाठवलेला आहे, कारण ज्यांच्याकडे सतत नामस्मरण आहे, अशा भक्ताचा आनंद देवाला होतो. आणि मग देव त्या मुलाच्या अगोदर आई वडिलांना धन्यता देतात का ज्याच्यामुळे हा पुरुष जन्माला आलेला आहे. कारण ज्या वेळेस तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसतात, समाधीला ज्ञानेश्वर महाराज बसत असताना रुक्मिणी माता त्या ठिकाणी असते, साक्षात भगवंत त्या ठिकाणी असतात, निवृत्तीनाथ सद्गुरु असतात, आणि सर्वजण शोक करतात. सर्वजण, पांडुरंग सुद्धा शोक करतो, आणि पांडुरंग शोक करतो, आणि हा शोक पाहून का सर्व देव त्या ठिकाणी हजर असतात, आणि ते सर्व देव ज्ञानेश्वर महाराजांसाठी रडतात, कळवळा व्यक्त करतात. आणि मग हा सर्व कळवळा हृदयातला पाहून रुक्मिणी मातेला सुद्धा रडू येतं. आणि रुक्मिणी माता रडत असताना म्हणतात, देव स्वतः विचारतात, अगं रुक्मिणी माता तू का रडते आहेस? ती म्हणते, रुक्मिणी माता म्हणते का मी ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसतात म्हणून रडत नाही, तर मी जे रडते ना, तर ज्या आईनं हा 9 महिने आणि 9 दिवस हा पोटामध्ये वागवला, मी त्या आईमुळे रडते. कारण जिच्या पोटी हा हिरा आलेला आहे का जो संपूर्ण जगाला तारू शकतो, त्या आईला मी धन्यता देते का धन्य माता पिता तयाची, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि त्यासाठी मला असं वाटतं का काय ती माता असेल
का जिच्या पोटी असा जगाला तारवणारा पुत्र जन्माला आलेला आहे. म्हणून आपण सुद्धा असा विचार केला पाहिजे का आपण आपल्या मुलावर संस्कार घातले पाहिजे का जेणेकरून आपले मुलं आपल्याला नाही जरी परमार्थात काही त्यांनी मोठं कार्य केलं तरी कमीत कमी आई वडिलांना सुद्धा सांभाळलं पाहिजे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये टिकून राहिलं पाहिजे. आणि आपण अन्य कोणाच्याही मागे न जाता आपल्या प्रपंचामध्ये आपण सोहित साधलं पाहिजे. हा एवढं जरी आपल्याला करता आलं तरी फार काही परमार्थ होऊन जातो. विठ्ठल विठ्ठल म्हणून असे जे पूर्वी राजशाही होती, कारण आता लोकशाही आहे आणि पूर्वी जी होती ती राजशाही होती. कारण पूर्वी राजे लोक असायची आणि असे राजे लोक असताना ते आपल्या स्वतःच्या मनाने काही मुस्लिम समाजाचे, काही हिंदू समाजाचे, काही बऱ्याच वेगवेगळ्या समाजाचे राजे लोक ह्या भूतलावर होते आणि ते लोकशाही म्हणून राहत नव्हते, तर ते जे होते ते स्वतःचा धर्म वाढवित होते आणि स्वतःचा धर्म वाढवत असताना गोरगरिबावर फार अन्याय करायचे आणि त्या अन्यायाच्या माध्यमातून भक्तांचा तो नाश करायचे. सत्ता होत असेल तर त्या ठिकाणी दंगा व्हायचा. कारण का व्हायचा? कारण पूर्वी जे राजे होते ना ते प्रत्येक जण आपल्याच सर्वांनी मिसळावं आणि आम्ही सर्व राज्ये आमच्याकडेच असावी असा त्यांचा भाव असायचा. म्हणून अशा माध्यमातून पूर्वी काही राजे लोकांनी समाजावर अन्याय केला आणि तो अन्याय करत असताना पहा तुम्ही आपल्याला इतिहास मध्ये बऱ्याच पुराणातून ग्रंथातून सुद्धा आपल्याला उल्लेख देता येईल का रावण सुद्धा क्रूर होता. वाल्मिक ऋषी सुद्धा अगोदर वाहल्या कोळी सुद्धा पापी मनुष्य होता. त्याने सुद्धा समाजाचे हाल केले, त्याने सुद्धा समाजाला त्रास दिला. कारण पहा का जोपर्यंत त्याला भगवंताबद्दल कळलं नाही, ज्ञानाबद्दल कळलं नाही, तोपर्यंत त्याने हत्या केलेली आहे. आणि ज्या जंगलामध्ये तो हत्या करत होता त्या जंगलामध्ये एकदा नारद मुनी जातात आणि ते नारद मुनी त्यांना उपदेश करतात आणि त्या उपदेशा माध्यमातून त्यांना प्रचिती येते का बाबा तू ज्या लोकांसाठी हे पाप कर्म करत आहोत ते पाप फेडू लागायला तुला ते मदत करतील का? मग ज्यावेळेस त्यांनी आपल्या पत्नीला विचारलं, मुलांना विचारलं, मग ते सांगतात का तुम्ही केलेल्या पापाचे भागीदार तुम्हीच आहात. आम्हाला ते पाप घ्यायचं नाही आणि आम्ही तुम्हाला ते फेडू लागणार नाही. हे प्रपंचातल्या लोकांचं वर्णन. मग ह्या लोकांबद्दल जेव्हा त्याला असं वाटतं का मी ज्यांचे मुंडके मोडतो रात्रंदिवस ज्यांच्यासाठी मी हे करतो हे लोक जर मला जर समजा माझ्या पापात वाटेदार होत नसले तर माझा हे करून काय उपयोग आहे? शेवटी मला नरकातच फसायचं आहे. असा उपदेश झाल्याच्या नंतर, असं समजल्याच्या नंतर नारद अनुग्रह देतात आणि नारदाच्या अनुग्रहाने त्यांना नाम प्राप्त होतं. राम 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 असं म्हणा असं उपदेश नारद करतात आणि मग तो जो तपश्चर्या करतो आणि बऱ्याच दिवसांनी त्या ठिकाणी जेव्हा नारद मुनी येतात तेव्हा त्या ठिकाणी वारुळ बनलेलं असतं आणि त्या वारुळातून राम राम असा आवाज येतो आणि मग राम राम आवाज आल्याच्या नंतर मग तो ते वारुळ खांदतो, त्यांना उपदेश करतो पुन्हा का आता तू रामायण लिहायला सुरुवात कर. कारण रामाच्या अगोदर 7000 वर्षे रामायण अगोदर लिहिल्या गेले. हा प्रकार भक्तीचा नामाचा आहे का ज्याला संपूर्ण पाप धुवून गेलं. 7000 अन्न भरले पापाचे, तेवढं पाप फिटून रामायण सारखा ग्रंथ लिहितो मनुष्य. ही ताकद त्या नामामध्ये आहे. म्हणून नामाचा अट्टहास करतात, देवाबद्दल देवाचं नाव घेण्याबद्दल जो अट्टहास करतात साधू संत म्हणून करतात. आणि असंच
वाल्मिक ऋषीने जे जे ग्रंथामध्ये लिहिलं ते रामाने तुम्हाला वरतून दाखवलेलं आहे. म्हणजे भगवंत सुद्धा संतांच्या अधीन आहे, संतांच्या नियमाप्रमाणे चालतो भगवंत. इतकी ताकद त्या भक्तामध्ये आहे, त्या संतांमध्ये आहे. आणि मग त्या काळात पुढे त्याने जसं लिहिलं तसंच प्रकार रामानं करून दाखवला. पण रावणासारखा राक्षस सुद्धा रामाने मारला गेला. आणि असाच भक्त प्रल्हादाचे वडील सुद्धा आहे, हिरण्यकश्यप म्हणतो आपण, का तो एक राजाच होता. जसं रावणाने 33 कोटी देव बंदिष्ट टाकलेले आहेत, साधू संतांवर अत्याचार केलेला आहे, यज्ञ उद्ध्वस्त केलेले आहेत, अशा ज्या वेळेस प्रकार घडतो त्यावेळेस भगवंताला अवतार घ्यावा लागतो. म्हणून भक्त प्रल्हादाला सुद्धा आपल्या पित्यापासून त्रास झाला. अर्जुनासारख्यांना, 5 पांडवांना सुद्धा दुर्योधनासारख्या राक्षसापासून त्रास झाला. आणि मग ह्या राक्षसाचा आपण नाश केला पाहिजे. पण साधू संत कधीही कोणावर शस्त्र उगारत नाही. म्हणून त्यांनी यज्ञ उद्ध्वस्त झाले पाहिले. हिंदू धर्मातील गाय पवित्र आहे, ती गाय मारल्या तरी ते गप राहिले. पण नुसते गप राहिले नाही तर भगवंताकडे आराधना केल्या. पापाचा चहूकड अहंकार वाढला पूर्वीच्या काळात. आणि मग पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण करून त्या भगवंताकडे आराधना केली पृथ्वी मातेनं सुद्धा. आणि सर्व ऋषी मुनींना एकत्रित येऊन भगवंताची जेव्हा भक्ती केली, जेव्हा आराधना केली, तेव्हा आकाशवाणी होऊन भगवंतानी त्यांना आश्वासन दिलेलं आहे का माझा अवतार होणार आहे. आणि त्या अवताराचं कार्य जे आहे तेच कार्य पहिल्या चरणामध्ये सांगतात तुकाराम महाराज. घेऊन या चक्र गधा, आणि भक्ताला तो पाठी राखा म्हणतो. आणि दुर्जनाचा मात्र तो संहार करतो. म्हणून संहार करण्यासाठी हातामध्ये सुदर्शन चक्र घेतो, गदा हातामध्ये घेतो. तर पहा, गदा आणि सुदर्शन चक्र, गदा ज्याच्या हातामध्ये आहे तो आहे हनुमंत, आणि चक्र ज्याच्या हातीमध्ये आहे तो आहे भगवान श्रीकृष्ण. पण या ठिकाणी दोन्ही शब्द एकत्रित आहे. घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो. म्हणजे या ठिकाणी तुकाराम महाराजांनी असं सांगितलेलं आहे का गदा हातात घेणारा सुद्धा भगवंत आहे. तो सुद्धा दुर्जनाचा संहार करतो. आणि चक्र हातात घेणारा जो आहे तो सुद्धा भगवंत श्रीकृष्ण, हा सुद्धा चक्र हातात घेऊन संहार करतो दुर्जनांचा. पण गदा याच्या हातामध्ये आहे तो भक्त आहे. हनुमंत कोण आहे? भक्त आहे. भगवंताने त्याच्याकडे जरी गदा दिलेली असली तरी हनुमंत कधीही त्या गधेचा उपयोग फार काहीतरी केलेला नाही. कारण का केलेला नाही? कारण संत वृत्ती जी असते ती श्रद्धाळू असते, दयाळू असते. आणि तो संपूर्ण चराचरात भगवंत पाहत असतो.
म्हणून जितकं शक्य होईल तितकं साधू संत कधीही कोणावर रागवत नाहीत. म्हणून ते गदेचा उपयोग मात्र करत नाहीत. हनुमंत ही संत होते, त्यांच्याकडे जरी गदा होती तरी त्यांनी ती फार क्रूर व्यक्तीसाठीच वापरली. का आपण रामायणामध्ये पाहतो, कारण राक्षस जे असतात ना त्यांना मारण्यासाठी जरूर गदा त्यांनी उचलली, पण भक्तांना मात्र गदा त्यांनी हल्ल्याली नाही, कारण भक्तांची पाठ राखण केलेली आहे. कारण भरताचं उदाहरण देता येईल का, भरतानं हनुमंताला बाण मारला होता. जेव्हा पर्वत घेऊन चालले होते, वल्ली घेऊन चालले होते लक्ष्मणाला त्यावेळेस, पण त्या बाणाचा त्याने क्रोध न येता ते बाण ज्या दिशेनं खाली जाईल त्या दिशेने हनुमंत खाली उतरले होते. पण त्या ठिकाणी रागावले मात्र नाही भरतावरती, कारण भरत त्या ठिकाणी राम राम म्हणत होता. कारण भगवंताचं जो भजन करतो त्याच्यावर अतिचार किंवा त्याला सजा दिल्या जात नाही, म्हणून तो भक्ताच्या पाठीमाग उभा असतो भगवंत, आणि दुर्जनाचा मात्र तो संहार करतो. कारण दुर्योधन आणि अर्जुन हे दोघेही जण भाऊ भाऊ होते. कारण कौरव आणि पांडव हे चुलत भाऊ भाऊ होते, पण भाऊ भाऊ होतेच ना, पण एकाला तारतात आणि एकाला मारतात. कारण मग दुर्जन जो आहे आता, अशा दुर्जनांचा नाश करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये भगवंत अवतारित होतो. कारण भगवंताचं जे अवतार कार्य आहे ते अवतार कार्य कशासाठी आहे का, दुर्जनाचा नाश करायचा आहे आणि धर्माचं पालन करायचं आहे. कारण धर्माचं पालन करण्यासाठी त्याला दुर्जनाचा नाश करावा लागतो, आणि जर दुर्जन नाश पावले तर सज्जन आपोआप धर्माचा प्रचार करतात आणि मग धर्म प्रस्थापित होतो. तसं धर्म संस्थापनार्थाय संभवे मी युगे युगे, प्रत्येक युगामध्ये भगवंताचा अवतार होतो आणि प्रत्येक युगामध्ये भक्तांचं संरक्षण होतं आणि दुर्जनांचा नाश होतो, असं शेवटच्या चरणामध्ये सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, म्हणा ना, भक्ताराची पाया कशी, भक्ताला खेपाया पाशी, 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 भक्ताला खेपाया पाशी. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. पण भक्ताला सांभाळ करण्यासाठी भगवंत हा आध्यात्मिक सत्तेमध्ये असतो आणि भक्त हा व्यवहारिक सत्तेमध्ये असतो. मग आध्यात्मिक सत्तेतून भगवंत हा व्यवहारिक सत्तेमध्ये येतो. आपल्याला 2 मिनिटांमध्ये फुलं व्हायची आहेत. मग फुलं आहेत का आपल्याकडं? असले तर द्या सगळ्यांच्या हातामध्ये. मग असा जो भगवंत आहे तो कोठे आहे? तो आध्यात्मिक सत्तेमध्ये आहे. आणि आध्यात्मिक सत्तेमधून जोपर्यंत भगवंत व्यवहारिक सत्तेमध्ये येत नाही तोपर्यंत तो भक्ताचा सांभाळ करत नाही. मग साधू संतांनी त्या भगवंताला आध्यात्मिक सत्तेतून व्यवहारिक सत्तेमध्ये आणलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे? भगवंताचं अवतारीकरण केलेलं आहे. कारण भगवंत जो अवतार आला
जो आकाराला आला, नाम रूपातीत जो भगवंत आहे, का ज्याच्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया किंवा उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हा, आयशे मज करून ठेवा नारायणा. जसं भगवंताच्या ठिकाणी आकार नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, असा जो ज्ञानस्वरूप भगवंत आहे तो आध्यात्मिक सत्तेमध्ये आहे. आणि त्या सत्तेमधला भगवंत